आपण सगळे इथे उपस्थित आहात। राजे हो, आपल्याला का मुक्त संवाद आम्हाला का करावा असा वाटतोय, का बोलावं असं वाटतंय आपल्या सोबत? जसं तालुका प्रमुखांनी सांगितलं की इलेक्शन तर लागलेलं नाहीये, निवडणुका नाहीयेत, आम्ही काही मत मागायला आलो नाहीये तुमच्याकडे, ही काही प्रचार सभा नाहीये, इथे कुणीही असा निश्चित झालेला उमेदवार नाहीये। हा, यांच्यापैकी निश्चित होणारा उमेदवार नक्की असू शकतो, तो नक्की असू शकतो खात्रीने, पण अजून उमेदवार निश्चिती झाली नाही, इलेक्शनची तारीख जाहीर झाली नाही, प्रचार नाही, तरीही आम्ही इथे का आलोय? तर त्याचं कारण एकदा सांगितलं पाहिजे। सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जेव्हा हे सांगितलं की अशा सगळ्या संवादामधून आम्हालाही जरा जनमत कळेल की खरंच उद्धव साहेबांवर तुम्ही प्रेम करणारी माणसं अजूनही ती शाबूत आहेत का? कारण नेते खोक्यांच्या नादाने जरी गेले असले तरी शिवसैनिक त्या त्या ठिकाणी आहेत का, हे जरा बघणं पण गरजेचं होतं। मला प्रचंड आनंद आहे या गोष्टीचा की सिंदखेड राजापासून आम्ही निघालोय आणि नियोजनात नसताना सुद्धा तब्बल 5-5, 10-10 ठिकाणी अत्यंत उत्स्फूर्तपणे स्वागत, अत्यंत उत्स्फूर्तपणे लोकांच्या भेटीगाठी आणि कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांशी आम्ही बोलत आहोत। आणि विशेषतः त्या प्रत्येक क्षेत्रातल्या, त्या प्रत्येक स्तरातल्या, त्या प्रत्येक माणसांना असं वाटतंय की उद्धव साहेबांवर खरंच अन्याय झाला। पण साधं गणित आहे ना, आपल्या खिशात ती 100 रुपयाची नोट पडली तर गमत नाही आपल्याला दिवसभर आपण म्हणतो ह्याला पैसे गेले, पैसे गेले राव, पैसे गेले, सकाळपासून ठेवले होते, कष्टाचे पैसे होते, पैसे गेले। 100 रुपयाची नोट गेली तर माणसाला जीव लागत नाही आपला। मग ज्याच्या बाप जाद्याने एवढ्या कष्टाने रक्ताचं पाणी करून, हाडाचं काढ करून हा पक्ष उभा केला, तो पक्षच जर कुणी काढून घेत असेल तर काय वाटत असेल त्या माणसाच्या जीवाला? आणि तरीही तो माणूस तट देऊन लढतो, तरीही तो माणूस उभा राहतो आणि तरीही तो माणूस सांगतोय की काही झालं तरी माझ्या महाराष्ट्राचं नुकसान मी तुम्हाला करू देणार नाही, मी गुजरात्यांच्या हातात महाराष्ट्र जाऊ देणार नाही। कारण आता जे कोणी काम करत आहेत ते माणसं जरी महाराष्ट्रातली असली तरी ते गुजरातांचे मुनीम म्हणून काम करत आहेत। गुजरातांनी त्यांना मुनीम म्हणून ठेवलंय आणि ते तसेच काम करत आहेत। त्या मुनिमांकडून आपलं काही भलं होईल अशी काही सुतराम शक्यता दिसत नाहीये। आपल्याला फक्त एकच सांगितलं जाते, आता तुम्हाला असं वाटतं की आता आपण हे आता बरोबर शिस्तीत आलात। आता काय आहे माहितीये का, आता दादा उभा आडवा महाराष्ट्र पिंजून काढलाय, त्याच्यामुळे समोर बसलेला माणूस तोळ्याचा काढतानाचा ते लगेच लक्षात येते, काळजी करू नका। असो, आपण देवाच्या दिव्याला सुद्धा ते तेल वापरणार नाही असं पामतेल, जनावर सुद्धा खाणार नाहीत असा काहीतरी 1-2 किलोचा गहू, 1 किलो साखर आणि 1 किलो रवा आणि अर्धा किलो चना डाळ, का 1 किलो चना डाळ, अर्धा किलो चना डाळ। आता मला असं सांगा की जेव्हा आनंदाचा, आणि तो द्यायचा जयंतीला, रमजानला किंवा दिवाळीला, जेव्हा आनंदाचा शिदा ते देत नव्हते तेव्हा तुमच्यापैकी कुणी जयंती केलीच नाही का? तुमच्यापैकी कुणी दिवाळी केलीच नाही का? तुमच्यापैकी कुणी रमजान ईद केलीच नाही का? त्याच्या भरोश्यावरच बसला होतात की 40 वर्षांनी येईल ती, आणि त्या टेम्पररी कार्यक्रमामधलं 1 किलोचं पाम तेल तुम्हाला दिसतंय। पण तुम्ही जर खोलात जाऊन विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की 1 किलो पाम तेल, अर्धा किलो चना डाळ साठी 6 महिन्याला कधीतरी देणारी माणसं ज्या अर्थी तुम्हाला सणासुदीला ते 1 किलो पाम तेल देत आहेत, त्या अर्थी त्यांनी तुमची आर्थिक अवस्था किती कंगाल करून टाकली की सणासुदीला सुद्धा तुम्हाला त्यांच्यावर अवलंबून राहावं लागतंय। किती महाराष्ट्र लुटून खाल्ला की आपल्याला काहीच मिळत नाही। मग बायकांना वाटतंय माय फुकट द्यायलाय की, माय फुकटच द्यायलाय की, काय होईल देऊ दे की, खराब फुकट द्यायलाय की, फुकट खायचे, फुकट पाहिजे, चला। एवढा शोक आहे ना शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना मोफत देण्याचा, त्यांना फुकट द्यायची इच्छा आहे की नाही? तर आनंदाचा शिधा नको आम्हाला फुकट। तुमची 1 किलो चना डाळ, ती अर्धा किलो हरभरा डाळ आणि 1 किलो पाम तेल ती नको फुकट।
फुकट द्यायचंय का? आमचा गॅस सिलेंडर जे तुम्ही 1200ला एकदम वाढवलाय ती द्या बरं. गॅस सिलेंडर करून देऊन टाका आम्हाला फुकट. फार फुकट द्यायची खुमखुमी आहे का? तुम्ही विचार करा. काय परिस्थिती आहे सध्या जिल्हा परिषदांच्या शाळांची? एका तरी आमदार खासदाराचं लेकरू जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतंय का? एका तरी आमदाराचं खासदाराचं लेकरू नाही. एका तरी जिल्हा परिषद अध्यक्षाचं लेकरू शिकतंय का त्या शाळेत? पंचायत समितीच्या सभापतीचं लेकरू त्या शाळेत शिकतंय का? बाकीच्याच सोडा. झेडपी मध्ये जो मास्तर शिकवतोय त्या मास्तरचं लेकरू तरी त्या शाळेत शिकतंय का? नाही शिकत. याचा अर्थ जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा खालावत चालला. पण कुणी खालावला तो दर्जा? तो दर्जा शिक्षकांनी खालावला का? नाही. तो दर्जा शिक्षकांकडून खालावला जाईल याची सरकारी धोरणांनी काळजी घेतली. शाळेत शिकवायचं सोडून बाकीची सगळी कामं त्या शिक्षकांना दिली. मग खिचडी शिजवायचं काम दिलं, सर्वेंची कामं दिली, पोलिओचा सर्वे कर, कोविडचा सर्वे कर, लोकसंख्येचा सर्वे कर, उज्ज्वला योजनेचा सर्वे कर, वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे. शिकवायचं सोडून बाकीचं सगळं त्यानं करायचं. दर्जा खाली 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 गेला. आणि आता सरकार काय सांगतं? पटसंख्या जिथे कमी असेल त्या शाळा बंद होतील किंवा त्या शाळा ठेकेदाराला दिल्या जातील. सगळ्याच गोष्टींचं खाजगीकरण व्हायला लागलं. राजे हो, नीट विचार करा बरं का. आपण सगळे आरक्षणासाठी भांडतोय. मराठी आरक्षणासाठी भांडतात, ओबीसी आरक्षणासाठी भांडतात, धनगर आरक्षणासाठी भांडतात, मुस्लिम आरक्षणासाठी भांडतात, आता काय मातंग समाज आरक्षणासाठी भांडतोय. हे सगळे लोक आरक्षणासाठी भांडतायत. पण ते आरक्षण ज्या सरकारी जागांमध्ये तुम्ही अप्लाय किंवा युटिलाइज करणार आहात, इम्प्लिमेंटेशन होणार आहे, त्याची अंमलबजावणी होऊ शकणार आहे, तिथे मात्र आरक्षणच सध्या एका सेक्टरचं खाजगीकरण होणं चालू आहे. लाईट महामंडळ खाजगी झालं, एसटी विमान सेवा खाजगी झाली, बँक खाजगीत गेली, आता शाळा पण खाजगीत जाणार. आणि आता या बजेटमध्ये सांगितलं निर्मला सीतारामन आणि त्या सगळ्यांनी की आम्ही खाजगी विद्यापीठांना मान्यता देतोय आणि खाजगी विद्यापीठांमधून कुठल्याही प्रकारचं आरक्षण चालणार नाही. मग आपण जे मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या जागा आरक्षणाच्या शिक्षणासाठी मिळतील असं म्हणतोय, तर त्या सगळ्या खाजगी विद्यापीठांमधून या लोकांना कुठलंही बंधनच असणार नाही. याच्याकडे कधी तुम्ही लक्ष दिलंय का? हे तुमच्या लक्षात येते का? आणि मग जर त्यांना इतका मोफत द्यायचा नाद असेल, शिंदे साहेबांना पण आणि फडणवीसांना पण, कारण अजितदादाला अजून ते नीट कामच करू देत नाहीयेत, म्हणून मी अजितदादांचं नाव घेत नाहीये. जर त्या दोघांना एवढं मोफतच द्यायची हौस असेल तर मग त्यांनी मोफत काय द्यावं आम्हाला अर्धा किलो हरभरा डाळ नको, 1 किलो पाम तेल नको, द्यायचे का मोफत? तर टाटा बिर्ला अंबानी अदानीच्या लेकरांना त्याच क्वालिटीचं शिक्षण आमच्या लेकरांना फुकट देऊ शकता का? बोला. त्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे. हा धोरणात्मक निर्णय आहे, ही धोरणात्मक योजना आहे, पण धोरणात्मकतेवर ते काहीच बोलत नाहीत. पेन्शनर योजनांचा पेन्शनरच्या आंदोलनात मध्ये उद्धव साहेब जाऊन आले आणि पेन्शनर लोकांशी ते बोलून आले. पेन्शन नाहीये लोकांना. काय परिस्थिती वाईट आहे. एखादा लाईटीचा लाईनमन, आता मगाशी हा पोल, ही लाईट खाली पडली होती बघा, ही लाईट खाली पडली, इकडचा एक माणूस टपकन उठला आणि इकडे येऊन बसला. किती घाबरला तो. त्याला वाटलं लाईट आपल्याच अंगावर पडते का काय की, लगेच उठला पट्ट्यात इकडे येऊन बसला. जीवाची भीती आहे की नाही. लाईनमन जीव धोक्यात घालून सरसर सरसर त्या पोलवर चढतो, खाली उतरतो. किती जोखमीचं काम आहे. त्या लाईट खात्यात काम करणाऱ्या लाईनमनला त्याला पेन्शन नाही. ज्याला अत्यंत डोळे फोडून गाडी चालवतोय, एसटी चालवतोय, तो एसटी ड्रायव्हर, कंडक्टर, त्याला पेन्शन नाही. डॉक्टर पेन्शन नाही, शिक्षक पेन्शन नाही, ह्यांचं तर सोडाच. पण मिलिटरीमध्ये जे लोक आहेत, आर्मीमध्ये जे लोक आहेत, जे आपल्यासाठी जीव धोक्यात घालतायत आणि तिथे सीमेवर लढतायत, त्यांना सुद्धा अग्निपंख योजनेच्या नावाखाली 3-3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट भरती करतायत. त्यांना पण पेन्शन नाही. आणि पेन्शन कुणाला? 5 वर्षाची आमदारकी भोगणाऱ्याला.
कधी याच्यावर धोरणात्मक विचार केलाय का तुम्ही? हा धोरणात्मक निर्णय होतो की हे धोरण तुम्हाला असं वाटत नाही का की हे बदललं गेलं पाहिजे? राजे हो, तुम्ही विचार करा, तुम्ही ईडी हा शब्द कधी ऐकला होता का? ईडी ऐकली होती 10 वर्षाच्या आधी? इकडच्या आमच्या म्हाताऱ्या कोताऱ्या आजाबाजांनी ऐकली होती तुम्ही कधी ईडी? लय झालं तर बीडी ऐकली असेल तुम्ही. मजूर छाप, गोविंद छाप, उंट छाप, बीडी ऐकली असेल. बीडी ऐकली, काडी ऐकली, नाही म्हणायला त्या VCR मध्ये टाकायची सीडी ऐकली. ईडी ऐकली होती का? ईडी कधी ऐकली? ह्या 10 वर्षात भाजपची सत्ता आल्यापासून. चुप बैठो नहीं तो कान काटूंगा. हाँ, भाजप में आ जाओ नहीं तो ईडी लगाऊंगा. भाजप मध्ये आला की लगेच गपगार बसणार, भाजप मध्ये नसला की लगेच ईडी लागणार. ज्या ज्या लोकांवरती ईडी लावली, ज्या ज्या लोकांवर ईडी लावली, ज्या ज्या लोकांवर आरोप केले, तो व्हिडिओ स्पेशालिस्ट, त्याचा HD व्हिडिओ आला होता मध्ये मध्ये. हिसाब तो देना पलेगा, है की नाही? व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्याने ज्याच्या ज्याच्यावरती आरोप केले ते सगळेच्या सगळे लोक आता भाजपमध्ये आहेत, भाजपच्या सोबत आहेत आणि सगळ्यांच्या चौकशा बंद आहेत. मग त्या भावना गवळी असतील, प्रताप सरनाईक असतील, यशवंत जाधव असतील, हसन मुश्रीफ असतील, अजित पवार असतील, सगळ्यांच्या चौकशा बंद आहेत.